तालुक्यामध्ये कोट्यावधी रुपयांची विकास कामे होत असतात आणि आपण जेव्हा हे विकास कामे करतो तेव्हा ती लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याला आपण कुठंतरी कमी पडतोय आणि असं होतं की कामं आपली असतात, निधी आपला असतो, पाठपुरावा आपला असतो, पण फलटणमध्ये एक नवीन ट्रेंड निघालेला आहे की झालं मंजूर की लावा पाटी आणि फोडा नारळ। तर हा कुठेतरी ट्रेंड बंद झाला पाहिजे आणि प्रत्येक गावांनी जे राजे गटाच्या आमदार साहेबांच्या, बाबांच्या, महाराज साहेबांच्या माध्यमातून जो विकास कामाचा निधी आलेला आहे तर ते दुसऱ्यांनी त्याचं श्रेय घ्यायच्या अगोदर आपण त्याचा उद्घाटन करून हे लोकांच्या पर्यंत तळागाळात पोहोचवलं पाहिजे की हे विकास काम कोणाच्या माध्यमातून आले। थोडंसं मी बरेच जण म्हणतात की मी तिखट बोलते, हो मी तिखट बोलते, खरं बोलते, त्यामुळे ते तिखट असतं किंवा कडू असतं असं म्हणूयात। आज आपण बघतोय की या गावामध्ये या गावाचे मतदार ज्यांचं मतदान आहे ते उच्च पदावरती गेले होते, त्या गावाचे नागरिक म्हणून ते इथं प्रतिनिधित्व करत असताना गेल्या 7-8 वर्षामध्ये उच्च पदावरती असतानाही त्यांना आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतचं इमारत देता आली नाही, हे दुर्दैव आहे। त्याचबरोबर शाळेच्या इमारती देता आल्या नाहीत, हेही दुर्दैव आहे। आज एवढी विकास कामांची आपण यादी बघतो, ही पूर्ण झालेली आहे, ह्याच्यात आश्वासन, भूलथापा किंवा उगच कुठं धटिंगिरी नाहीये। आम्ही राजे गट असा आहे, सुसंस्कृत गट आहे, बाबा झालं, आमदार साहेब झालं, महाराज साहेब झालं, हे काम दाखवतात आणि नंतरच बोलतात। अगोदर भली मोठी जसं काका म्हणले की यादी दाखवलेली आहे, यादी व्हॉट्सअप ग्रुपला पडलेली आहे, ती जेव्हा कामं होतील तेव्हा आपल्यामध्ये तेवढी खिलाडू वृत्ती आहे की आपण त्याचं श्रेय त्यांना देऊ, पण कुठंतरी एक स्वाभिमान असावा, माणसाच्या पाठीला कणाताट असावा आणि ज्यांनी जे काम केले त्याला श्रेय देण्याची वृत्ती माणसामध्ये असावी असं मला वाटतं। आज आपण बघतोय की फलटण तालुक्यामधले विरोधी गटाचे जे काही कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते गटागटामध्ये बसतात, कोपऱ्यामध्ये बसतात, तरुणांना घेतात, बोलतात की राजे गटांनी, महाराज साहेब असतील, बाबा असतील, आमदार साहेब असतील, यांनी गेल्या 25 ते 30 वर्षामध्ये तालुक्यासाठी काय केलं। आज आपण तरुणांना माहिती नाहीये, पण तरुणांच्या अगोदरची सिनियर पिढी अजूनही हयात आहे आणि त्यांनी कुठंतरी तरुण मुलांना सांगायची गरज आहे की आज आपण सर्वसामान्य लोक आहे, आज आपण घर बांधतो, आपण एक छोटंसं घर बांधताना आपल्याला 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी लागतो। आज जे फलटण तालुका असेल, फलटण तालुक्यामधली 128 ते 131 गाव आहेत, ही घडवण्यासाठी एका रात्रीत जादूची कांडी फिरून फलटण तालुका उभा राहिलेला नाही। यासाठी राज्य गटाचे महाराज साहेब असतील, बाबा असतील, यांच्या आयुष्यातली 25 ते 30 वर्ष त्यांनी या तालुक्यासाठी दिली आहे आणि आपण हे विसरता कामा नाहीये। 25 ते 30 वर्षामध्ये धोम बलकवडीच्या माध्यमातून आदरकी ते अंदरूड धोम बलकवडीचं पाणी आणून